अध्यक्ष महोदय, मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठिकाणी वळतो। आता अध्यक्ष महोदय, आपणही विरोधी पक्षात काम केलेलं आहे। तुम्ही ज्यावेळी गाऱ्हाणं मांडता त्यावेळी त्या खात्याचे मंत्री बसले पाहिजेत की नाही? आता एकटे सावे साहेब सामाजिक न्यायाचे आहेत म्हणून मी ओबीसीचे म्हणून मी ओबीसींची व्यथा मांडली। बाकी बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत, कुठे आहेत? राज्यमंत्री आहेत। बांधकाम आपल्याकडे आहे। यंत्रणांचं लक्षात राहत नाही आजकाल। नाही, ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की ती मंत्र्यांची जी रेषा आहे त्याच्या पलीकडे जाऊन बसलेले आहेत, पण हरकत नाही, ते आहेत। नगर विकास विभागावर बोलायचं आले बांधकाम मंत्री, माझा आवाज ऐकून लगेच आले, मी त्यांचं स्वागत करतो। तुमचं त्यांचा आणि अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाचे मंत्री कुठे आहेत? एवढे मंत्री आहेत ना। सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत बसलेले, बिचारे इतके सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा MSRDC आहे, हजारो कोटीची टेंडर काढली जातात। मी मागच्या वेळी विधानसभेत म्हटलं, टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता। एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं? 38%, 37% हाय नाही। म्हणजे अध्यक्ष महोदय, तुम्ही बसा, तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे। 35 ते 45% एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या। मागच्या वेळी मी बोललो, आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड, विरार अलिबाग मल्टीमोड कॉरिडॉर, जालना नांदेड एक्सप्रेसवे, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस, भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे, अशा 6 एक्सप्रेसवेची घोषणा केली। आणि अध्यक्ष महोदय, भूमी अधिग्रहण आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची टेंडर निघाली। अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो, ग्रामसभेचा आपल्याला, त्याची कुठल्याही गावाला विचारलंच नाही, तुमच्या गावातनं रस्ता नेऊ का नको नेऊ।